मित्रांनो, राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये आता वाढ जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातील शासन निर्णय जो आहे तो इथे गृह विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाकडून 15 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। या जीआर संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। अशा नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो पाहायला भेटत असतात। चला तर मग मित्रांनो पाहूयात की या जीआर मध्ये नक्की काय माहिती जी आहे ती इथे सांगितलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता, पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनाचा गाव पातळीवरचा महत्त्वाचा दुवा आहे। दिनांक 8 मार्च 2019 अन्वये पोलीस पाटील यांना दरमहा ₹6,500 इतका मानधन जे आहे मित्रांनो ते देण्यात येत आहे। पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, वाढती महागाई तसेच महसूल विभागाकडील कोतवालांच्या मानधन वाढीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याविषयी दिनांक 18 मार्च 2017 अन्वये अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समिती जी आहे ती इथे गठीत करण्यात आली आहे आणि या समितीने पोलीस पाटील यांना दरमहा ₹15,000 इतके भरघोस मानधन जे आहे मित्रांनो ती देण्याची शिफारस केली आहे आणि त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावास दिनांक 13 मार्च 2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता जी आहे मित्रांनो ती इथे देण्यात आली आहे। आता शासन निर्णय नेमका काय आहे मित्रांनो तो इथे आता आपण पाहून घेऊयात। राज्यातील पोलीस पाटील यांना दरमहा देण्यात येणारे मानधन ₹6.5 वरून ₹15,000 इतके वाढवण्यात येत आहे। पुन्हा एकदा नीट ऐका, राज्यातील पोलीस पाटील यांना दरमहा देण्यात येणारे ₹6,500 मानधन जे आहे ते 6,500 वरून आता ₹15,000 जे आहे ते इथे वाढवण्यात आलेले आहे। सदर मानधन वाढ ही दिनांक 1 एप्रिल 2024 पासून जी आहे मित्रांनो ती इथे लागू असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता। www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आशा करतो की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्की समजली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती भेटेल। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।